कशा आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते। तर आज आपण कुलदेवताच्या नावाने जो नारळ ठेवतो देवघरात, तो नारळ कसा पूजायचा, कसा स्थापन करायचा, तर ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हा नारळ माझा नेहमीचा आहे, म्हणजे डेलीचा नारळ आहे। तो मी कलशामध्ये मी नेहमी ठेवत असते, तो नारळ आहे, तो त्यामुळे तो भिजलेला आहे। पण तुम्ही जेव्हा देवाऱ्यामध्ये नारळ स्थापन करताल तेव्हा तुम्ही असं छान शेंडी अशी भरलेली असते ना, अशी ती आणा। आणि म्हणजे शेंडीवालाच आपल्याला नारळ, म्हणजे मेन सांगायचा मुद्दा की शेंडीवाला चांगला नारळ बघून आणायचा, की जेणेकरून आपल्या देवी आईचा असा छान मुखवटा तो दिसला पाहिजे। आणि शेंडीवालाच कधी पण नारळ घ्यायचा। आणि तर मी हा रोज देवाऱ्यामध्ये पूजते, तर मी तुम्हाला दाखवते स्थापन करायच्या वेळेस आपण कसं करायचं आहे। तर हा मी जो तांब्या घेतलाय, कलश आहे, तो भरलेला आहे पाण्याने। आणि त्याच्यावर मग मी हे कुंकू, हळद कुंकू असं ओलं करून घेतलेलं आहे। त्याच्याने आता मी स्वास्तिक करणार आहे कलशावर। आणि आपल्याला स्थापन करायच्या वेळेस हे कलशामध्ये सुपारी, तांदूळ म्हणजे अक्षता आणि हे नाणं आहे, ते नाणं आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे। की म्हणजे हे स्थापन करायच्या वेळेसच टाकायचं, त्याच्यानंतर नाही टाकलं तरी चालेल। रोजचं आपण जेव्हा नारळ नंतर पूजू, पण पहिल्या वेळेस जेव्हा स्थापन करतो त्यावेळी हे नक्की टाका। एक सुपारी, एखादं नाणं आणि अक्षता, हळद कुंकू हे कलशामध्ये टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे आणि त्याची स्थापना करायची आहे। तर सुरुवातीला स्थापन करणार तेव्हा तुम्ही प्लेटमध्ये, म्हणजे आपल्या पितळाची प्लेट असते किंवा तांब्याची प्लेट असते, त्याच्यावर तांदूळ घेऊन, किंवा स्टीलची सुद्धा चालेल, आपण प्लेटमध्ये तांदूळ घेऊन तो कलश सुद्धा ठेवू शकतो, किंवा नुसता असा ठेवला तरी चालेल। तर मी तुम्हाला दाखवते। तर हे असं सुरुवातीला आपल्याला स्वास्तिक काढून घेते। मी जे कलशावर स्वास्तिक काढते आहे ते सरळ आहे, पण मोबाईल असा सेल्फी असल्यामुळे कदाचित थोडासा उलटा वेगळा वाटत असेल। तर तुम्हाला तसं कलशमध्ये दिसेल तर तुम्ही समजून घ्या। पण मी छान असा स्वास्तिक काढून घेतला आहे आणि त्याच्यावर हळद कुंकूनी असं पूजन केलंच आहे। तर असं रोज नित्यनियमाने कलशाची पूजा करा, केलं नसेल तर स्थापन करा। तर मी हे आवर्जून सांगते। तर आता तुम्ही बघू शकता मी छान असा स्वास्तिक काढलेला आहे, आणि खरं कलशावर डिझाईन आहे त्याच्यामुळे तो ओबडधोबड असं स्वास्तिक दिसत असेल। आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूने अशी मी हळद कुंकूच्या बोटांनी असं खालून वरपर्यंत अशा रेषा सर्व बाजूने ओढून घेतल्या आहेत। त्याच्यानंतर मी कलशामध्ये हळद कुंकू, अक्षता आणि एखादं फूल असेल तर तुम्ही ते टाकू शकता। तर तसं मी पूजन केलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही। तर हे सर्व तुम्ही कलश स्थापन करण्याच्या वेळेसच करायचं आहे, आणि रोज जरी केलं तरी ते चांगलंच आहे। तर अशी आपण पानं ठेवणार आहोत, हे अशी 5। स्वास्तिक हे मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढल्यामुळे असं दिसत आहे। तो हे बघा, असं मी 5 विड्याची पानं ठेवलेत, म्हणजे नागवेलीची पानं म्हणतात, विड्याची खाऊची पानं असतात ना ती ठेवायची, किंवा आंब्याची पानं असतात ना ती सुद्धा ठेवली तरी चालतात। तर अशा प्रकारे 5 किंवा 7 पानं ठेवायची आहेत। तर इथे जो आहे ना मुखाचं, तर ह्या मुखाशी विष्णूचा वास असतो, आणि ह्या इथे शंकराचा वास असतो, आणि खाली ब्रह्माचा वास असतो। तर त्याच्यानंतर हा नारळ आहे ना, हे श्रीफळ म्हणतात। श्रीफळ म्हणजे आपली महालक्ष्मी, लक्ष्मी। तर हे श्रीफळ आपण इथे ठेवायचं आहे, आणि ह्या विष्णूच्या मुखामध्ये हा श्रीफळ ठेवायचा आहे। तर आता मी सुंदर अशी वेणी देवी आईला घालत आहे, आणि माझ्याकडे गजरा होता, तो पण गजरा असा मी साईडनी ठेवला आहे। फुलं अशी छान ठेवलेत, आणि अशी मी फुलं बाजूला ठेवते तर बघा ना किती खूप सुंदर असं असे वाटतात ठेवले तर असं मी फुलं असले ना तर ठेवतच असते दोन्ही बाजूला 2। तर असं खूप सुंदर आपण जेवढं आईला सजू ना तेवढंच कमी वाटतं। मला तर खूप छान वाटतं, असं जितकं सजवाल तितकेच मला कमी वाटतं, आणि खूप सजू वाटतं। आई कुसुंबीची काळूबाई,
तर तुम्ही बघू शकता की मी अशा कुलदेवताच्या नावाने नारळ ठेवत असते देवारात आणि खूप सुंदर अशी देवी आई आपली दिसते. मला जागा नाहीये कारण ह्याला मी जेव्हा कोंब आलं होतं ना तर ते नारळावर कोंब आलेलं तेव्हा मी ते गावी दिलं लावायला आणि नंतर दुसरा नारळ ठेवला कुलदेवतेच्या नावाने आणि मग तो नेहमी म्हणजे पूजतच असते, कायम पूजत असते. तर इथे त्या न ठेवता मी आता त्यांना सेपरेट जागाच केली आहे देवीला. तर तुम्ही बघितलं की मी अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करत असते आणि अशी स्थापना म्हणजे हे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही करू शकता आणि डेली मी ह्याच्यातलं पाणी चेंज करत असते आणि ते तुळशीला ओतत असते. छान स्वच्छ कलश धुवून घेत असते आणि त्याच्यानंतर पुन्हा नारळ स्वच्छ धुवून त्याच्यावर ठेवून देत असते आणि नेहमीप्रमाणे आपली पूजा करत असते. तर असं तुम्ही नेहमी करा आणि मी आवर्जून सांगते की कलश हा आपल्या कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश हा नक्की घरामध्ये ठेवा की तुमच्या घरामध्ये जेणेकरून देवीचा घरात वास राहील. जे तुमचं कुलदैवत आहे त्यांचं घरामध्ये वास राहील, आपल्यासोबत ती राहील आणि सतत आपलं ती पाठीशी राहील आणि रक्षण करेल. तर ह्या हेतूने मी म्हणजे माझ्याशी चांगलं, माझ्याबद्दल जितकं चांगलं झालेलं आहे ते ठेवून तितकं ते तुमच्याबरोबर सुद्धा व्हावं, चांगलं व्हावं, तुमच्या पाठीशी देव सदैव राहावं हीच माझी इच्छा असते. तर तुम्ही कधी नारळ तडकला वगैरे तर काही टेन्शन घ्यायचं नाही. नारळ तडकला तर ते पाण्यात सोडा आणि पुन्हा नवीन कलशामध्ये ते नारळ स्थापन करा आणि छान असा मंगळवार किंवा शुक्रवार हा वार पकडून तुम्ही त्या दिवशी तुम्ही नारळ कलश पूजन करू शकता. तर तुम्हाला एक मला अजून सांगावंसं वाटते की दर महिन्याला नारळ वाढवत जावा कुलदेवताच्या नावाने आणि त्या दिवशी देवाची पूजा करायची. देव स्वच्छ धुवून साफ करून उजळून असं त्याची पूजा करायची. हार छान लावायचे, फूल दरवाजाला हार लावायचा आणि आपल्या गॅस शेगडीची पूजा करायची जशी मी केली आहे. म्हणजे शुक्रवारी पौर्णिमेला आपल्या स्वयंपाकघरात किचनची जी गॅस असतो त्याची शेगडीची पूजा करायची असते. त्यावेळी दिवा लावायचा असतो तिथे आणि नारळ वाढवायचा असतो. तो कुलदेवतेच्या नावाने नारळ तुम्ही दर महिन्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्या पण वारी तुम्ही करू शकता किंवा पौर्णिमा सुद्धा चांगला दिवस आहे तो पौर्णिमाच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे मला एक आवर्जून सांगू वाटलं की खरंच तुम्ही वर्षातून एकदा तरी तुम्ही गावी जा. म्हणजे जिथे तुमचं कुलदैवत असेल तिथे गावी जा, तुमच्या कुटुंबासकट जा आणि कुटुंबासकट नाही जमलं तरी एकटं का होईना तुम्ही जाऊन या आणि त्यांची आपल्या कुलदेवताने ग्रामदेवता ही सगळ्यात प्रथम आपण म्हणजे हे आपले देवत आहे त्यांची पूजा करा. त्यांची खणा नारळाने ओटी भरा. त्यांची खरंच मनोभावे पूजा केली ना तर आपल्याला कशाची कमतरता भासणार नाही. जे मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगते आणि हे तुम्ही नक्की करा. तुमच्या कुलदेवताच्या नावाने खरंच तुम्ही नारळ ठेवत जावा तर तुम्हाला खूप हा कलश पूजल्याने इतका फायदा होईल ना आणि मला हा फायदा झाला आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला खरंच सांगावंसं वाटतं आवर्जून. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. Thank you.